ही चिक्की पाहून नक्कीच तुम्हाला लहानपणीची आठवण झाली असेल. तर आज बनवूया मस्त कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारी मुरमुरा चिक्की. बनवायला एकदम सोपी, चवीला अतिशय टेस्टी. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते. चला तर बनवूया मुरमुरा चिक्की. त्यासाठी इथे मी मुरमुरे घेतलेत. मुरमुरा तुम्ही कोणताही घेऊ शकता. 3 कप मुरमुरे आहेत आणि 1 कप बारीक चिरलेला गूळ. वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम मुरमुरे आणि 200 ग्रॅम गूळ आहे. शक्यतो वजनी प्रमाणच घ्या, म्हणजे चिक्की एकदम परफेक्टच बनेल. मुरमुराच्या दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे, कारण मुरमुरा क्वांटिटीमध्ये जास्त असतो आणि वजनाने कमी असतो. त्यामुळे गूळ थोडा जास्त लागणार आहे. आता मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. तसे मुरमुरे भाजायला फारसा वेळ लागत नाही. मुरमुरे भाजून झाले, एका ताटात काढून घेऊ. आता कढईत बारीक चिरलेला गूळ आणि 1 चमचाभर पाणी घालायचं, म्हणजे गूळ लवकर वितळेल. आता आपल्याला गुळाचा कडक पाक करायचा आहे. गूळ घेताना मऊ किंवा चिक्कीचा गूळ घ्या आणि थोडा डार्क रंगाचा घ्यायचा, म्हणजे चिक्कीला रंग छान येतो. पाक करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, अजिबात फुल किंवा मध्यम करायची नाही. तर इथे गूळ वितळलाय, गुळाला फेस आलाय, बुडबुडे आलेत. एका वाटीत पाणी घेतलंय, यात पाक टाकून बघू. तर पहा, पाकाची गोळी तयार होते, म्हणजे पाक तयार आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते आणि चवीला खूप मस्त लागते. आता गॅस बंद करायचा आणि यात मुरमुरे घालून पटापट मिक्स करायचं. ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे. मुरमुरे पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. याचे तुम्हाला लाडूही बनवता येतील. हाताला पाणी लावायचं आणि याचे लाडू बांधायचे. पण मला लाडूपेक्षा चिक्की बनवणं एकदम सोपं वाटलं. आता ज्या ताटात चिक्की करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि पटापट हे मुरमुऱ्याचं मिश्रण या ताटात किंवा डिश मध्ये टाकून हाताला पाणी लावून थापून घ्यायचंय आणि चमच्याने दाबून घ्यायचं. ही चिक्की सेट व्हायला तसा फारसा वेळ लागत नाही. 5 मिनिटात ही चिक्की सेट होते. तर 3 छोट्या छोट्या प्लेटमध्ये मी चिक्की सेट करायला ठेवली आहे. तर 5 मिनिटांनी चिक्की डिमोल्ड करू. तर साइड कडा चमच्याने लूज करायच्या. अगदी सहज ही चिक्की डिमोल्ड होते. तर पहा, मस्त चिक्की तयार झाली. छान दिसते ना? आहे की नाही अगदी झटकेपट होणारी रेसिपी? मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत मुरमुरा चिक्की तयार झाली आहे. लहान मुलांना तर ही चिक्की खूपच आवडेल. एकदा नक्की करून बघा. महिनाभर स्टोर करून ठेवा आणि वाटेल तेव्हा ही चिक्की खा. मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.